सातारा जिल्ह्यामधील रहिमतपूर या ठिकाणी महार परिषदेचे अधिवेशन भरले होते आणि त्या अधिवेशनाचे अध्यक्ष होते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. ते मुंबईवरून आले आणि मराठवाड्यामध्येच त्यांनी मुक्काम केला. अधिवेशनासाठी मुंबईवरून शिरवतकर, वनमाळी, गायकवाड, खोलवडीकर, खंडकर, जावडे अशी मंडळी आली होती. तर पुण्यावरून कृष्णराव कदम, माननीय गायकवाड, जनार्दन रणपिसे, धर्माजी सावंत आणि इतर मंडळी आली होती. तर फलटणहून माधवराव अहिवले आणि सातारा जिल्ह्यातील अनेक कार्यकर्तेही उपस्थित होते. दुपारचे 3 वाजले होते. अधिवेशनाला सुरुवात झाली. त्यावेळी सातारा जिल्ह्यातील प्रमुख व्यक्ती होते धनजीभाई कुपर, एज्युकेशनल ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ऑफिसर, सीताराम रामजी तावडे, मामलेदार दुदुस्कर, रामचंद्र सोमन, वकील आणि इतर मान्यवर उपस्थित होते. अधिवेशनात एक महत्त्वाचा ठराव मांडण्यात आला होता. बहिष्कृत वर्गातील योग्य व्यक्तीला जेपी करावे. पण या ठरावाला रामचंद्र सोमन यांनी विरोध केला. त्यांचा युक्तिवाद असा होता की देशात स्वातंत्र्य मिळवण्याची चळवळ सुरू आहे. अशा वेळी बहिष्कृत वर्गाने सरकारकडून पदव्या आणि किताब मागणे म्हणजे देशाच्या गुलामगिरीला पाठिंबा देण्यासारखे आहे. सोमनांचे भाषण संपले आणि तेवढ्यामध्ये बाबासाहेब आपल्या जागेवर उभे राहिले. सभागृहातील वातावरण अचानक गंभीर झालं होतं. बाबासाहेबांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातून अत्यंत कठोर शब्दात आपली भूमिका मांडली. ते म्हणाले, हिंदू समाजातील पांढरपेशे लोक, विशेषतः ब्राह्मण लोक यांनी धर्माच्या नावाने आपल्या देशबांधवांना पायाखाली चेपून ठेवले. हेच लोक हिंदू, मुसलमान आणि इंग्रज कार्यकर्त्यांच्या सत्तेचा फायदा घेत ऐश आरामी जीवन जगत आले. याच लोकांनी आपल्या धर्मबांधवांना आणि देशबांधवांना गुलामगिरीत ठेवले आणि आता हेच लोक राजकीय गुलामगिरी विरुद्ध बोलत आहेत. काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊन राजकीय स्वातंत्र्यासाठी तुरुंगवास आणि देहदंड सोसण्यास ते तयार आहेत, पण अस्पृश्यांना सामाजिक आणि धार्मिक समता देण्यास मात्र तयार नाहीत. बाबासाहेबांचा आवाज आणखी कठोर झाला. ते म्हणाले, सरकारी नोकऱ्यांमधील मोक्याची ठिकाणे मिळवण्याचा प्रयत्न बहुजन आणि अस्पृश्य समाज करू लागला की त्यांना तुम्ही या जागा भूषवण्यास लायक नाही असे सांगितले जाते. धर्म असो, राजकारण असो, नोकरी असो, प्रत्येक क्षेत्रात आम्हीच श्रेष्ठ आणि बाकीचे कनिष्ठ अशी मानसिकता निर्माण करण्यात आली असे बाबासाहेबांनी स्पष्ट सांगितले. पण बाबासाहेब इथेच थांबले नाहीत. त्यांनी अस्पृश्य समाजाला एक स्पष्ट संदेश दिला. तुम्ही कोणाचीही गुलामगिरी मानू नका. त्यांनी सांगितले, ब्राह्मणेतर आणि अस्पृश्य समाज जर एकत्र आला आणि स्वतःच्या प्रगतीची चळवळ उभी केली तर तो समाज या मानसिक गुलामगिरीतून मुक्त होऊ शकतो. पण त्यांना एक मोठी अडचण दिसत होती. त्यांच्या मते मराठे आणि इतर समाज सत्यशोधक विचारांची भाषा करत असले तरी त्यांच्या मनात आणि बुद्धीत अजूनही ब्राह्मणी विचारसरणीचा प्रभाव होता आणि अस्पृश्य समाजही अनेकदा दुसऱ्यांच्या आधाराकडे पाहत बसलेला होता.
बाबासाहेबांनी मात्र स्वतःची भूमिका अगदी स्पष्ट केली. ते म्हणाले, मी मनाने व बुद्धीने ब्राह्मणांच्या गुलामगिरीतून मुक्त झालो आहे. आणि मग या संपूर्ण भाषणातील सर्वात लक्षात राहणारे शब्द आले. बाबासाहेब म्हणाले, मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे. थोडा विचार करा. काठी का? कारण ज्याला रस्ता दिसत नाही त्याला काठी दिशा देते, पडण्यापासून वाचवते, खड्डा कुठे आहे हे जाणवून देते आणि योग्य वाटेवर चालायला आधार देते. बाबासाहेबांनी स्वतःची तुलना याच काठीशी केली. त्यांचा हेतू स्पष्ट होता. आपल्या समाजाला कोणाच्याही गुलामगिरीत ठेवायचे नाही. त्यांना स्वतःच्या पायावर उभे करायचे. त्यांना सत्ता, शिक्षण, संपत्ती आणि अधिकाराच्या दिशेने घेऊन जायचे. आणि म्हणूनच त्यांनी सांगितले, ही काठीच्या आधारे माझी जनता प्रगतीची वाट चालू लागली तर ती सोमनांसारख्या भोंदू व भेदक लोकांनी तयार केलेल्या खड्ड्यात पडणार नाही. ही केवळ एक अधिवेशनातील भाषणाची गोष्ट नव्हती. ती होती स्वाभिमानाची हाक, गुलामगिरी नाकारण्याची हाक आणि स्वतःच्या समाजाला स्वतःच्या पायावर उभे करण्याची हाक. म्हणूनच बाबासाहेबांचे ते शब्द आजही कानात घुमत आहेत. मी माझ्या आंधळ्या जनतेच्या हातातील काठी आहे. ज्यांना रस्ता दिसत नव्हता, ज्यांच्यासाठी बाबासाहेब दिशा बनले, ज्यांना आवाज नव्हता त्यांच्यासाठी बाबासाहेब आवाज बनले आणि ज्यांना स्वतःची ताकद कळली नव्हती त्यांना स्वतःच्या पायावर उभे करण्यासाठी एक माणूस आयुष्यभर लढत राहिला. आणि तो माणूस म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर.